ची मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी बाबूकडे सुपूर्द करत आहोत. आणखीन एक रोशन ट्रॉफी द्या, कारण मागच्या सामन्याची देखील राहिली आहे, ती उमेरला द्यायची आहे. आणि यानंतर तिसऱ्या सामन्यातील तिसऱ्या फेरीतील आपण सामना पाहणार आहोत. जय वाघोबा स्पोर्ट्स लाभ आणि त्याच्या विपक्षामध्ये सिकंदर स्पोर्ट्स महापोली या दोन संघादरम्यान सामन्याला झाली सुरुवात. पहिल्या डावाकरिता मी आमंत्रित करेन मायक्रोफोनवरती आमचे साथी समालोचक सुनील पाटील सर यांना. थँक्यू सो मच. आता आपल्याला हे घ्यायचं आहे, टायमिंग घेऊन टाकायचं आहे. त्या दोघांना पण सांगा, कारण की लास्टच्या दोन्ही मॅच आपण ते 15 मिनिटाचं सांगितलेलं आहे. प्रॉपर 4 ओव्हर खेळवायच्यात म्हणून असं पण हां आणि बॅटिंग घ्यायची. धन्यवाद प्रवीण शिंदे सर. धन्यवाद. एक आपण शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. सन्माननीय दिलीपजी मोरे आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. सुशांत चव्हाण आपण मंचावरती आपल्या शुभास्ते या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. दिलीप मोरे आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. दिलीपजी मोरे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. त्यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य देखील या स्पर्धेला लाभलंय, त्याचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर सुदर्शन भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान होतो, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. सुशांत चव्हाण पुन्हा एकदा आपण दादांचा सन्मान करायचा आहे. आणि जाऊयात मॅचच्या दिशेने, जिथून सामन्याला सुरुवात होईल आणि आवाज आपल्याला ऐकायला मिळेल सुनील पाटील सर यांचा. थँक्यू सो मच. धन्यवाद प्रवीण शिंदे सर. संध्याकाळच्या सत्रामध्ये पुणे एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. सरचं स्वागत. मैदानाच्या आतमध्ये दोन संघांदरम्यान आपण हा सामना पाहतोय. जय वाघोबा स्पोर्ट्स लाभच्या विरोधामध्ये सिकंदर स्पोर्ट्स मापोली. सिकंदर स्पोर्ट्स मापोली टीमने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. चला मैदानाच्या आतमध्ये चेंडूची पूर्तता करा. यश यश पाठवले तिकडे, यश थ्रो कर. दोन्ही टीमसाठी महत्त्वपूर्ण सामना 15 मिनिटाचं सांगून आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी सूचना असेल, आपल्याला 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट करायचे आहेत. जर 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट झाले नाहीत तर मात्र चौथ्या षटकामध्ये तुम्हाला एक क्षेत्ररक्षक इनपेटच्या आतमध्ये घ्यावा लागेल. सिकंदर स्पोर्ट्स मापोली टीमने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सलामीचे बॅटर्स आपण पाहतो. स्ट्राईक एंडला अरबाज तर नॉन स्ट्राईक एंडला उमेर, ही सलामीची जोडी. गोलंदाजी ट्रॅकवर भावेश. पंचांचा इशारा येतोय. या महत्त्वपूर्ण सामन्याला होती सुरुवात. मॅचचा पहिला बॉल, ह्यावेळेस पहिलाच बॉल पंच केला गेलाय. स्वेरकटचा फटका. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू लाडवला गेलाय. एकच धाव मिळेल. पहिल्या चेंडूवर एक धाव आली. अरबाजच्या बॅटमधून येणारी ही पहिली धाव. संघाचं खातं खुलं केलं गेलंय. फलकावर एक धाव जोडली गेली पहिल्याच बॉलवर. पावेश दुसरा चेंडू टाकण्याकरिता. ह्यावेळेस चांगला स्ट्रोक. कव्हरच्या वरनं चेंडू निघून चाललाय. डीप कव्हर क्षेत्रामधून येणारा हा पोचलं गेलंय 5 अंकावर. ह्यावेळेस स्क्वेअर कटचा फटका खेळाचा होता. चेंडू निघून चाललाय.
थर्ड मॅन रिझन मधून सीमा रेषेच्या बाहेर अजून एक चौकार. चौकाराच्या बढतीनं धावफलक 9 अंकावर जाऊन पोहोचला गेलाय. ह्यावेळेस हाफ ट्रॅकर होता, वेग होता, वन बाउन्सचा इशारा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. एकंदरीत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धावा आहेत 9. पहिल्या चेंडूवर सिंगल आली, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार आणि हा चेंडू पाहिला तर निर्धाव. ह्यावेळेस काय घडलंय? वेग होता या चेंडूवर, सरळ चेंडू एष्ट्यावर आदळला गेलाय, फर्निचर उद्ध्वस्त झालाय. उमेर याची खेळी संपुष्टात. लागणारा हा पहिला धक्का सिकंदर स्पोर्ट्स महापोली टीमला. पहिल्या विकेटचं पतन झालं. उमेर बाद झालाय, तंबूच्या आश्रयाला गेलाय. न्यू बॅटर आपण पाहतोय आसिफ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अरबाजला साथ द्यावी लागेल. या अगोदरच्या मॅचमध्ये चांगली फलंदाजी झाली होती. ह्यावेळेस गोलंदाज भावेश आपल्या पावलांमध्ये चुकी करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर जात असताना भावेशला आपण पाहतोय. महत्त्वपूर्ण सामना आपण पाहतोय जय वाघोबा स्पोर्ट्स लाभच्या विरोधामध्ये सिकंदर स्पोर्ट्स महापोली. ह्यावेळेस शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चांगला झेल, अजून एक फलंदाज फेल. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. मात्र आशिक आलाय मैदानाच्या आतमध्ये. ज्या पद्धतीनं पाहिलं तर आत्तापर्यंत चेंडू टाकून झालेत, षटक संपलाय. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. ज्या पद्धतीनं पाहिलं तर पहिल्या चेंडूवर सिंगल आली, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार, पुढील चेंडू डॉट राहिला, त्यानंतर 5वा आणि 6वा चेंडू विकेट आणि षटकाची समाप्ती. भावेश आपण पाहिलं या षटकामध्ये धावा खर्च केल्या आहेत 9. पहिल्या 3 चेंडूवर 9 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर पुढील 3 चेंडूमध्ये 2 विकेट्स मिळवल्या गेल्या आणि कुठली धाव त्या 3 चेंडूवर खर्च केली नव्हती. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सिकंदर स्पोर्ट्स महापोली टीमची धावसंख्या 9. 2 गड्याच्या मोबदल्यात आपण धावफलक पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय सुजल. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक कंप्लीट करायचे आहेत, याकडे लक्ष द्यायचं आहे. पहिलं षटक 4 मिनिटांमध्ये कंप्लीट केलं गेलंय. गोलंदाज सुजयचा पुढील चेंडू या षटकातील पहिला. ह्यावेळेस जोरदार अपील, परंतु लाईन मिस करत होते बॅटर. त्या कारणास्तव नॉट आऊट घोषित केलं गेलं. एक लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मिळेल. सिंगलच्या बढतीनं धावफलक दुहेरी अंकामध्ये 10 अंकावर धावफलक पाहायला मिळतोय. एकंदरीत पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर चौकार आले होते, तिथून मात्र शांत ठेवले गेले. विकेट मिळवल्या गेल्या, धाबा रोखल्या गेल्या आणि या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाब आली. तुमच्याकडे लाईन आणि लेंथ चांगली असेल तर मात्र तुम्ही फलंदाजा रोखण्याचं काम करू शकताय. ते आतापर्यंत केलं या गोलंदाजांनी. ह्यावेळेस चांगला स्ट्रोक, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चेंडू निघून चाललाय. 1 टप्प्याखेरीज सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. 4
MR क्रिकेट पॅनल 99 सरकार माधव ठाकरे सर डान्सिंग अंपायरसाठी खूप त्यांची गणना केली जाते आणि ओळखले जात आहेत त्याकरिता आणि त्यांचा डान्स आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. सुजैलचा पुढील चेंडू यावेळेस खोलवर टप्प्याचा ऑन साईडला आला तो कार्पेट डीपमधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत मात्र बॅटरला मुभा होती 2 धावा कंप्लीट करण्याची. 2 धावेने धावफलक पुढे जाईल जाऊन पोहोचेल 16 अंकावर धावफलक. एकंदरीत दुसऱ्या षटकातील 3 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. स्ट्राईक एंडवर आशिक आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 6 धावा जमा केल्यात या बॅटरनं. तर सुजल आपल्या रनअपमध्ये चुकी करतोय. पुण्याच्या एकदा गोलंदाजी ट्रॅकवर जात असताना अनेक प्रेक्षक या मैदानाच्या भेटीला आलेत. त्यांचं सुद्धा सरचं स्वागत. रविवारच्या दिवसामध्ये आपल्याला ह्या मैदानाला खूप गर्दी पाहायला मिळेल प्रेक्षकांची. गोलंदाज तयार. यावेळेस काय घडलंय? चेंडू सरळ एष्ट्यावर धरला गेलाय. फर्निचर उद्ध्वस्त झालंय. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. आशिकला सुद्धा जावं लागेल. डगआउटच्या दिशेने वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत न्यू बॅटर बाबू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना डावखुऱ्यातचा हा बॅटर. धावसंख्या पाहिली तर 16 अंकावर. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय दुसऱ्या षटकातील. आतापर्यंत पाहायला गेलं तर चांगली धावसंख्या आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. 16 आत्तापर्यंत बनवल्या गेलेत परंतु अजून भर घालावी लागेल. अजून चांगली फलंदाजी करावी लागेल. चांगला उच्चांक तुम्हाला गाठायचा असेल 40पेक्षा जास्त धावा जोडायचा असतील तर मोठ्या पटक्यांसाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. ह्यावेळेस ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते थोडेसे दूर राहिले. चेंडूला अडवलं गेलं. एक सिंगल धाव. सिंगलच्या बढतीनं धावफलक 17 अंकावर पोहोचला गेलाय. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय दुसऱ्या षटकातील. धावफलकावर धावा आपण पाहतोय 3 गड्याच्या मोबदल्यात 17. बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यानंतर सिकंदर स्पोर्ट्स महापोली टीम जय वाघोबा स्पोर्ट लाभच्या विरोधामध्ये. चांगली गोलंदाजी होते. चौकार खाल्यानंतर मात्र विकेट मिळवली गेली. तिथून मात्र डबल सिंगल बॅटरसाठी उपलब्ध करून दिली. ह्यावेळेस ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे. कमालीचं क्षेत्ररक्षण. चेंडूला स्टॉप केलं गेलं आणि फक्त धाव मिळेल 1. जरूर या क्षेत्ररक्षकाने 3 धावा वाचवल्या. ज्या पद्धतीने चेंडू स्टॉप केला कमालीचं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली गेली 18 या अंकावर. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. ज्या पद्धतीनं पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 9 आल्या होत्या. दुसऱ्या षटकात सुद्धा 90 जमा केल्या दोन्ही बॅटरनी. मात्र एकंदरीत 9.00 सरासरी गाठली गेली ह्या 2 षटकामध्ये. परंतु येणाऱ्या 2 षटकामध्ये त्यापेक्षा जास्त धावा जोडाव्या लागतील. एक चांगलं टोटल उभं करायचं असेल जय वाघोबा स्पोर्ट्स लाभच्या विरोधामध्ये. त्यांच्याकडे सुद्धा चांगली बॅटिंग आहे आणि त्यांच्या विरोधात तुम्हाला विजय संपादन करायचा असेल तर उच्चांक गाठावा लागेल. त्याकरिता तुम्हाला मेहनत, कष्ट, जिद्द, धाडस ही मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. ते धाडस येणाऱ्या 2 षटकामध्ये केले जाईल की येणारे गोलंदाज चांगली गोलंदाजी करतील. गोलंदाजी ट्रॅकवर मानस. ह्यावेळेस शरीराचा वेध घेणारा. कुठली धाव यावेळेस घेता आली नाही बॅटर अरबाजला. नौका गोलंदाज आहे परंतु परिपक्वता आपल्यामध्ये किती आहे ही मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपण पाहतोय. हा गोलंदाज मानस
ज्या पद्धतीने सराव केलाय, जे प्रयत्न खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपण पाहतोय सकाळच्या सत्रापासून. ह्यावेळेस ऑन साईडला खाली क्षेत्र निवडलं गेलंय, क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्यांच्या आवाक्या बाहेर चेंडू निघून चाललाय फाईन क्षेत्रामधून, सीमा रेषा पार, चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ज्या पद्धतीनं पाहिलं तर हाफ ट्रॅकर होता, थोडासा दूर ठेवला होता, तेच बघितलं गेलं बॅटरनं. फाईन क्षेत्रामध्ये चौकार पाहायला मिळाला. ह्यावेळेस गती कमी केली, तो ऑप्शनच्या बाहेर चेंडूला ठेवलं होतं, गती ओळखली बॅटरनं, मात्र एक सिंगल मिळेल. सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचले गेले फलकावर 23-23. एकंदरीत 3 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्यात. एक चौकार जरूर आलाय, परंतु चांगल्या चेंडूची पूर्तता केली आत्तापर्यंत या गोलंदाजानं. नौका गोलंदाज आहे, परंतु लाईन आणि लेंथ तुमच्याकडे चांगली असेल तर मात्र येणार प्रत्येक चेंडू बॅटरसाठी प्रश्न विचारणार राहतोय. आणि त्या पद्धतीची गोलंदाजी आत्तापर्यंत राहिली या गोलंदाजाची. गोलंदाज मानस बाबू समोर गोलंदाजी करण्याकरिता, परंतु यावेळेस पावलांमध्ये चुकी करतोय. आणि हा गोलंदाज पाहिला तर लेदर क्रिकेटसुद्धा खेळतोय. प्रामुख्याने लेदर क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट खूप मोठा अंतर आहे, परंतु स्वतःला झोकावं लागतं. क्रिकेट कुठलाही असू द्या, त्यामध्ये तुम्हाला 100% देणं गरजेचं असतं. ह्यावेळेस एसटी रक्षकाकडून चुकी झाली, चेंडू निघून चाललाय लॉकस्टॉप रिजन मधून. बाईकच्या स्वरूपात येणारा हा चौकार. 4. अरे दीवानो तर बिमरसाठी मागणी गेली आहे तिसऱ्या पंचांची. तिसऱ्या पंचांना विनंती करतोय आपण बिमर ची पडताळणी करायची आणि योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. ज्या पद्धतीने चेंडू हाताळला गेलाय, जरूर 4 धाबा आल्यात, परंतु इथे पडताळणी केली जाते. फेअर डिलिव्हरी. गोलंदाज तयार. माणसा पुढील चेंडू, यावेळेस चेंडू हवेत आहे, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेलाय. त्या दरम्यान चांगली कॉलिंग पाहायला मिळाली. 2 धाबा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाबेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचला गेलाय 29-29. तिसऱ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अंतिम चेंडू टाकण्याकरिता मानस. अंतिम चेंडूवर विकेट मिळवला जाईल की मात्र चांगला स्ट्रोक खेळला जाईल. ह्यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता. एसटी रक्षक चुकी करतोय, परंतु कुठली धाव बॅटरला घेता आली नाही. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू निर्धाव. 3 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय, संपन्न झालाय. धावफलकावर धावा आहेत 29-29. देऊ ही संधी डीजे जॉकीला. तीन षटकांची समाप्ती झाली. 29 धावफलकावर लागल्या गेल्यात. विकेटचं पतन आपण पाहिलं तर 3 विकेट्स गमावल्या गेल्यात. अंतिम षटकाकरिता गोलंदाज शुभमला आणलं गेले. अंतिम षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली जाईल की मात्र बॅटर इथून हल्ला बोल दाखवतील. या गोलंदाजाच्या विरोधामध्ये चांगले स्ट्रोक खेळले जातील का हे बघण्यासारखं असेल.
सेकंडला आपण पाहतोय सलामीर अरबाज, नॉन स्ट्रायकिंगला बाबू. ह्यावेळेस स्क्वेअर कटचा फटका, डीप पॉइंट क्षेत्रामधून चेंडू निघून जाईल, सीमा रेषा पार, चौकार 4. स्वागत केलंय गोलंदाज शुभमचं बॅटर अरबाजनं. मात्र कमबॅक करावं लागेल या षटकामध्ये. धाबा रोखण्याचं काम करावं लागेल ह्या गोलंदाजाला. त्याकरिता तुम्हाला बॅटर समोर चांगली लाईन आणि लेंथ हाताळावी लागेल, ते करावं लागेल ह्या गोलंदाजाला. परंतु ज्या पद्धतीने आत्तापर्यंत बॅटिंग केली अरबाजनं, इथून मात्र मोठ्या पटक्यांसाठी जावं लागेल. ह्यावेळेस चांगली लाईन, निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय, त्यानंतर निर्धाव. आत्मविश्वास वाढला असेल या गोलंदाजाचा निर्धावानं. गोलंदाज शुभम पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर अरबाजच्या विरोधामध्ये. ह्यावेळेस आडव्या बॅटनं चेंडूला पाठवलं गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. हा येतो धमाका, सिक्सर 6. कमालीचा स्ट्रोक. प्रयत्न नेहमी हिमतीवर करा, गमतीवर तर दुनियासुद्धा टाळ्या वाजवते. आणि हे प्रयत्न ह्या बॅटरच्या पाहायला मिळत आहेत आपल्या टीमसाठी, आपल्या गावासाठी. खऱ्या अर्थानं चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये ह्या बॅटरच्या माध्यमातून. अगोदरच्या मॅचमध्ये पाहिलं तर भरपूर साऱ्या झेल सुटल्या होत्या, थोडंसं अडखडताना राहिला. परंतु ह्या मॅचमध्ये चांगलं कमबॅक राहिलं या बॅटरचं. ह्यावेळेस ऑन साईडला प्रोटेक्शन आहे स्वेरलेग क्षेत्रामध्ये. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलं गेले. फलकावर आपल्याला पाहायला मिळते 40 धावा. चांगलं टोटल आपल्याला पाहायला मिळते. अंतिम 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल या सत्रातील. ह्या मॅचमधील विजयी संघ पप्पूला नांदेडच्या टीम समोर उभा राहील. तो कोणता संघ असेल हे पाहण्यासारखे असेल. ह्यावेळेस फुल टॉस आहे, लीडिंग एज, एसटी रक्षक चेंडू खाली. इथे मात्र विकेटचं होईल पतन. बाबू उभारतील तंबूच्या आश्रयाला. गोलंदाज तयार. ह्यावेळेस पुण्याच्या एकदा लिडिंग एज आहे आणि चांगला झेल पकडला गेलाय. विकेटचं होईल इथे मात्र पतन आणि इनिंगची होती समाप्ती. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना सिकंदर स्पोर्ट्स मापोली टीमने बनवले 41 धावांचा पाठलाग करावा लागेल टीम जय वाघोबा स्पोर्ट्स लाप या टीमला. उद्या ठीक दुसऱ्या दिवसाला सुरुवात होईल आणि उद्या शेड्यूल आपल्याला पाहायला मिळेल. पहिली मॅच आपल्यास भेटीत येईल. आई गावदेवी नांदेडने विपक्षात जय शिल्पा राहुल 11 सोनटक्के. उद्याच्या दिवसाला ह्या मॅचने सुरुवात होईल. उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला 10 संघ खेळत असताना पाहायला मिळतील. ओम साई स्पोर्ट्स सोनटक्के, भावेश 11 लामज, जय बजरंग पारिवली, भावेश 11 लामज बी, श्री गणेश भेंडी चपाडा, छत्रपती स्पोर्ट्स पिळांजे,
आई दुधेश्वरी कोल्याचा पाडा, आई गावदेवी पारिवली बी, असे 10 संघ आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये ज्युनियर गटातील हे संघ आपल्याला खेळत असताना पाहायला मिळतील. ज्या पद्धतीनं पाहिलं तर आजचा स्पर्धेचा पहिला दिवस शिवछत्रपती स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय भावेश स्मृती चषक 2026चा हा थरार आपण अनुभवत आहे. पहिल्या सत्रामध्ये सिकंदर स्पोर्ट्स मापोली टीमने 40 धावा फलकावर लावल्यात. 41 धावांचा पाठलाग करावा लागेल जय वाघोबा स्पोर्ट्स लाभ या टीमला. जशी दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल आपल्यासोबत जोडले जातील कॉम्बॉक्समध्ये प्रवीण शिंदे सर. धन्यवाद. धन्यवाद सुनील पाटील सर. पहिल्या डावामध्ये बॅटिंग केली आहे टीम सिकंदर स्पोर्ट्स महापोली संघाने. 40 धावा जमा केल्यात. 41 धावांचं टार्गेट ठेवले गेले. आव्हान कोणत्या पद्धतीने संपन्न केले जाईल जय वाघोबा स्पोर्ट्स लाप या संघाच्या माध्यमातून. इथून फलंदाज मैदानात दाखल करा, कारण यानंतर एक सामना शिल्लक आहे. त्यासाठी विनंती असेल लाभ टीम आपण आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची आहे. 24 बॉल 41 धावांचं आव्हान गाठायचं आहे दुसऱ्या डावामध्ये टीम लाभ संघाला. चला वेळेचं बंधन असेल, आम्ही वारंवार सूचना करतोय टीम लाभ संघ आपल्या सलामीची जोडी मैदानात दाखल करा, कारण यानंतर एक सामना शिल्लक आहे आणि तो सामना देखील आपल्याला चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी संपन्न करायचा आहे. शिवछत्रपती स्पोर्ट्स लामज आयोजित स्वर्गीय भावेश स्मृती चषक 2026 स्पर्धेचा पहिला दिवस आहे. अनेक ग्रामस्थ या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रेक्षक देखील आहेत उपस्थित, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. संध्याकाळचं सत्र आहे आणि इथून मात्र आजच्या दिवसातील हा सामना आपण पाहतो अटीतटीचा सामना आहे. खरं तर डू ऑर डायचा सामना आहे. इथे जो जिंकणारा संघ आहे तो क्वालिफायरच्या मॅचमध्ये खेळताना पाहायला मिळेल, जिथे पप्पू 11 नांदेडने हा संघ खेळताना पाहायला मिळेल. मात्र विजेता संघ कोणता असेल, लाभ की महापोली, हे पाहण्यासाठी या 4 षटकामध्ये सर्व काही गोष्टी सिद्ध होतील. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. राहुल आणि त्याच्या साथीने फलंदाज भावेश ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तर पहिल्या क्रमांकाचं P1चं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती वसीम दिंडाला आणलं. मागील पहिल्या सामन्यामध्ये 7 धावा खर्च केल्या वसीमने. दुसऱ्या सामन्यामध्ये पाहिलं तर एकंदरीत 12 धावा खर्च केल्या होत्या या गोलंदाजानं. आणि इथून मात्र तिसरा सामना तो, आणि तिसऱ्या सामन्यामध्ये देखील पाहिलं तर गोलंदाजीवरती त्याच्यावरती जबाबदारी टाकली आहे. राहुल आहे स्ट्रायकर एंडवरती लेफ्ट हँड. दुसऱ्या बाजूने राईट हँड बॅट्समन भावेशला आपण पाहतोय. मॅचला प्रारंभ झालाय, सुरुवात झाली आहे मॅचला. दुसऱ्या डावाला इथे सुरुवात वसीम इथून मात्र पहिला बॉल घेऊन येतोय राहुलच्या अगेन्स्ट. पहिला बॉल वसीमचा. पहिलाच बॉल तेज तरार एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळाली. प्रचंड गतीने बॉलला हाताळला गेलाय. टप्पा जसा पिच झाला तसं मात्र गती प्राप्त झाली आणि कोणत्या प्रकारचं फुटवर्क नव्हतं. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज राहुलचा. पहिला बॉल डॉट आलाय वसीमचा. वसीमकडे गती आहे आणि गतीचा योग्य वापर तो करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा पुढचा बॉल. ओहो, यावेळेला पुलर लेनचा बॉल. आणखीन एक एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळाली. प्रचंड गतीने चेंडू हाताळतोय वसीम आणि प्रत्येक टप्पा अगदी वेगवेगळ्या टप्प्यावरती हाताळतोय. नॉन स्ट्रायकरचा फलंदाज आता थोडासा कानमंत्र देताना पाहायला मिळाला आहे, कारण फलंदाज राहुल स्ट्रगल करतात. 2 बॉलवरती अपयशी ठरलेत आणि यशस्वी ठरत असताना गोलंदाज वसीम दिंडा. पुढचा बॉल वसीमचा. सामना करेल लेफ्ट हँड बॅट्समन राहुल. ओ, यावेळेला मात्र लिडिंग एज आहे. अरबाज चुकी करणार नाही. या पहिल्या विकेटचं पतन. 0 या अंकावरती पहिला धक्का राहुल बाद. तर महापोली टीमची बांधणी खूप चांगली आहे. आजच्या या स्पर्धेमध्ये पाहिलं तर पूर्ण प्लेइंग 11 अगदी स्ट्रॉंग आहे. अनेक सारे अनुभवी खेळाडू या टीममध्ये आहेत आणि अनेक नवतरुण या टीममध्ये आपल्याला घडताना पाहायला मिळतात. तर बाबूसारखा फलंदाज आहे, आशिक अन्सारीसारखा फलंदाज आहे. त्याचनंतर आपण पाहिलं तर मग आकाशसारखा खेळाडू, खूप सारे खेळाडू इथे मात्र तयार होताना आपण पाहतोय टीम महापोली संघासाठी. 3 चेंडूवरती धावा आलेली नाही आहे. वसीम दिंडा पुढचा बॉल. थोडंसं पदतालिकेमध्ये या ठिकाणी आपण पाहू शकाल
की चूक झाली आणि त्या ठिकाणी थांबलेत आणि त्यानंतर पंचांची ॲक्शन जबरदस्त. माधव ठाकरे यासाठी चर्चेत आहेत सातत्याने. 3 बॉलमध्ये 1 विकेट आली आहे आणि नवीन फलंदाज इथून बॅटर सुजल आलाय मैदानाच्या आतमध्ये. 41चं टार्गेट आहे, संध्याकाळचं सत्र आहे, परंतु या संध्याकाळच्या सत्रामध्ये या 41 धावा मात्र कठीण वाटू लागलेत टीम जय वाघोबा लाभ संघासाठी. या बेला मात्र पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे. अगदी पहिलं तर क्षेत्ररक्षकाने प्रयत्न जरूर केले, एक सिंगल इथे मात्र मिळते आणि सिंगलने अखेरकार इथे टीमचं अकाउंट ओपन झालंय. धावसंख्या 1 या अंकावरती. चेंडू क्रमांक 4चा खेळ पूर्ण झालाय. या स्पर्धेचा पहिला दिवस आपण पाहतो, अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा पोहोचताना पाहायला मिळते. अगदी पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये पप्पू इलेव्हन नांदेडने संघाचा खेळ दमदार राहिला, तर क्वालिफायर सामन्याचं तिकीट त्यांना मिळालंय. इथे विजेता संघ असेल ना, तो नांदेडने संघाच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी पात्र ठरेल. 4 बॉलमध्ये फक्त सिंगल दिली आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी वसीम दिंडाची राहिली आहे. मोठा फटका मारू दिला जात नाही आहे. प्रथम स्ट्रायकर एंडवरती भावेश. यावेळी मात्र इनफिल्डला क्लिअर केलंय. अगदी पाहिलं तर इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडूला खेळून काढलं गेलंय आणि तिथून क्षेत्ररक्षक चेंडूची फेकी करतील तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. टीमची धावसंख्या 3 वरती. 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय आणि इथून मात्र पाहिलं तर 38 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 19 आणि 38 धावांची गरज. सामना सुटलेला नाही आहे आणि संपलेला देखील नाही आहे. इथून चांगली बॅटिंग केली तर टीम लाभ संघ विजय होईल आणि टीम महापोली संघाने गोलंदाजी आणि फलंदाजी क्षेत्ररक्षण चांगलं केलं तर मात्र विजय त्यांच्या वाट्याला येईल. ओहो, त्रिफळाचित सबमरीन डिलेव्हरी. आणखीन एक धक्का भावेश बाद. दुसरा धक्का टीम लाभ संघाला. पंच महादेव ठाकरे यांना इथून माधव ठाकरे यांना आयोजन कमिटीच्या वतीनं 100 रुपयाचं कॅश प्राईज आले. सामना संपल्यानंतर ते कॅश प्राईज आपण घेऊन जायचं. एक अनोख्या शैलीमध्ये आपण जे ॲक्शन करता आणि प्रेक्षकांची मडे जिंकले जातात आणि त्याच अनुषंगातून मंडळाच्या वतीने माधव सरांना हे बक्षीस म्हणून दिलं जाईल. तर विकेट आली आणि इथून मात्र आरम षटक क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडवरती बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल. बॅटर सुजल स्ट्रायकर एंडवरती तर यश नॉन स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय. 18 बॉल आणि 38 धावांची गरज. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा आल्या आणि या मॅचला कलाटणी मिळाली आहे. आरमचा पहिला बॉल सामना करेल सुजल. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. अगदी पाहिलं तर चांगला स्ट्रोक आहे, दमदार स्ट्रोक आहे. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. म्हणावा लागेल तो अखेरकार सुजलच्या बॅटमधून आलाय. 9 धावा धावफलकावरती. चांगला स्ट्रोक आहे आरमच्या विरोधामध्ये. आरमचा पुढचा बॉल. यावेळीचा बॉल अगदी पहिला तर अखूट टप्प्याचा बॉल होता आणि आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अपील केली होती जरूर. पंचांकडे दाद मागितली होती. पंच संमत नाहीयेत आणि बॉडीला ब्रश करताना हा इशारा पंचांनी दाखवलाय. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर मग धावा धावफलकावरती आहेत 9. पहिल्या बॉलवरती षटकार आणि त्यानंतर डॉट बॉल आरम इथे मात्र टाकतोय. प्रत्येक बॉल मागे आपल्याला इक्वेशन इथे बदलताना पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या 9 या अंकावरती असताना आरम पुढचा बॉल घेऊन जातोय सुजलसाठी. लोअर फुलटॉस होता. ऑन साईडला ड्राईव्ह केल्या बॉलला. 1 धाव तर मात्र जरूर मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र इथे पाहायला मिळालं. एक सिंगल आली आहे. सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 10 या अंकावरती दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलाय टीम जय वाघोबा स्पोर्ट लाभ संघाने. अजून देखील पाहिलं तर दूरवरचं अंतर कापायचं आहे विजयासाठी. 31 धावांची गरज आहे. तब्बल चेंडू शिल्लक आहेत 15.
15 बॉलमध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. सामना संपलेला नाही आहे, कारण इथून मात्र पाहिलं ना तर यश आणि जर सुजल अंतिम क्षणापर्यंत खेळपट्टीवरती तटस्थ बॅटिंग केली तर मात्र या रिझल्ट चांगल्या पद्धतीने येईल. परंतु टीम महापोली संघाचे प्रयत्न असतील ही जोडी फोडण्यासाठी, या विकेटवरती फोकस करण्यासाठी. आरम राईट मुहूर्त विकेटने षटकातला पुढचा बॉल घेऊन जाईल यशच्या विरोधात. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढला ऑन साईडला, बाबू चेंडूपर्यंत पोहोचतो अगदी वेगानं. एक सिंगल इथे कंप्लीट केली आहे. बॅटर कॉम्बिनेशन लेफ्ट हँड आणि राईट हँड, आणि त्यामुळे प्रत्येक बॉलमागे क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना ही बदलताना पाहायला मिळते. आसिफ शेखने आज प्रेक्षकांना नाराज केलंय. आज संपूर्ण अपेक्षा त्याची केली जात होती बॅटिंग करण्याकरता, मात्र आज संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याच्या वाट्याला अपयश आलंय. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 11 धावा धावफळकरती जोडल्या गेल्या. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर गोलंदाजांना कमबॅक केलंय. चांगली गोलंदाजी. आरमचा हा बॉल मिस टाइम स्ट्रोक आहे, अरबाज चेंडूपर्यंत पोहोचला नाहीये आणि तिथून एक सिंगल कंप्लीट केले. सिंगलने टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली जाईल. 1च्या साह्यानं 12 धावा धावफळकावरती आहे. चांगला पलटवार केलाय गोलंदाजानं. अनेकदा आपण पाहतो ना, ज्या वेळेला एखाद्या गोलंदाजाच्या पहिल्या बॉलवरती चौकार षटकार येतो ना, त्यावेळेला तो गोलंदाज थोडासा महागडा ठरत असतो, परंतु आरमने स्वतःवरती विश्वास दाखवला, कॉन्फिडन्स ठेवला आणि कमालीची गोलंदाजी त्यांनी केली आहे आणि तिथून मात्र धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न प्रामाणिक ठेवलाय. शेवटचा अंतिम बॉल राईट मुहूर्त विकेटने यश करिता. टॅप केला मोबाईल, या ठिकाणी पाहिलं तर कट करण्याचा प्रयत्न होता. डी बॅकवर्ड पॉईंट नाही आहे आणि त्याच अनुषंगाने एक सिंगल इथे कंप्लीट केली आहे. 2 षटकांचा खेळ संपला आहे आणि 2 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 13 धावा या धावफळकावरती जोडल्या गेल्यात. शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत आणि 28 धावांची गरज आहे, म्हणजेच प्रति षटकामागे 14 धावांची सरासरी इथून गाठावी लागेल लाभ संघाला. अगदी पाहिलं तर दोन्ही संघांचा प्रवास या स्पर्धेमध्ये खूप चांगला राहिला आहे. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तिन्ही फॉर्मॅटमध्ये अत्यंत जबरदस्त कामगिरी या दोन्ही संघांची राहिली आहे. परंतु तुम्ही दिवसभर केलेली मेहनत अंतिम क्षणाला धुळीस मिळते, आपण नेहमीच पाहिलं. आणि एक संघ हा वाजत गाजत आपल्या गावामध्ये जात असतो. आज तो कोणता संघ ठरेल? षटक क्रमांक 3ला सुरुवात आशिक अन्सारीला आणलाय. 12 बॉल 28ची गरज. वेगाचा बेताज बादशाह पहिला बॉल. यावेळेला मात्र ऑन ड्राईव्ह केलाय. फुल्लर लेनचा बॉल होता. इथे मात्र एक सिंगल आली आहे. वेग आहे. आशिक अन्सारी सातत्याने वेगासाठी ओळखला जातो आणि खरं तर कटर बॉल देखील नेहमीच त्याचे आपण पाहिलेत. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 15 धावा या धावफळकावरती जोडल्या गेल्या. पहिल्या बॉलवरती सिंगल आल्या. 14 धावा धावफळकावरती जोडल्या गेलेत. प्रत्येक बॉलमागे आता इथून इक्वेशन बदलताना पाहायला मिळेल. परंतु दोन्ही बॅटरपैकी आता एक फलंदाजाला आपले हात खोलावे लागतील, कारण टार्गेट मोठा आहे. रिक्वायर्ड रन रेट वाढतोय. इथे अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्याचमुळे आशिक अन्सारीने हा बॉल फुल्लर लेनचा हाताळलाय. तिथे डॉट बॉल आलाय. टीमची धावसंख्या आपण पाहिली ना तर मग धावसंख्या आहे 14 वरती. आशिक अन्सारी चांगली गोलंदाजी करत असताना टीम सिकंदर स्पोर्ट्स महापोली संघासाठी आणखीन एक दर्जेदार बॉल आहे. ही क्वालिटी गोलंदाजी आहे, ही कलात्मकता आहे त्याच्याकडे, ही गुणवत्ता आहे आणि निश्चितपणाने तो शांत संयमी खेळाडू देखील आहे. ज्या ज्या वेळेला संघाने त्याच्यावरती विश्वास दाखवलाय त्या त्या वेळेला तो विश्वासाला खरं तर उभा राहिलाय. एक शांत संयमी खेळाडू आणि क्वालिटी गोलंदाजी. षटकातला पुढचा बॉल आशिक अन्सारीचा. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक अरबाज पटेलने हा चेंडू गॅदर केला नाही आहे आणि इथे पंचांनी 22ची धाव घोषित केली आहे. धावसंख्या 15 वरती. चेंडू क्रमांक 4चा खेळ इथे पूर्ण झालाय. एक जबरदस्त मैदान, एक चांगली खेळपट्टी या ठिकाणी आपण पाहतोय. या परिसरामध्ये असे कमी मैदान आहेत त्या अशा पद्धतीचे आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी निसर्गरम्य सुंदर असं मैदान या स्पर्धेसाठी आपल्याला उपलब्ध झालंय. अनेक साऱ्या स्पर्धा या मैदानावरती होत असतात. राईट मुहूर्त विकेट पुढचा बॉल. यावेळेला मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि इथून काय घडले पाहावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. अंतिम क्षणाला उडी मारली आणि उडी मारून चेंडूला आतल्या दिशेने फेकला गेला आणि तिथे टीमच्या धावा वाचवल्या. 2 धावे टीमची धावसंख्या धावफळकावरती 17 धावा धावफळकावरती. शेवटचा बॉल. इथे मात्र फ्लिक केलाय, फक्त दिशा दाखवली. स्क्युअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक, फक्त सिंगल मिळेल. लोअर फुल टॉस होता आणि अंतिम बॉलवरती पाहिलं तर एक सिंगल आली आहे आणि इथून मात्र पाहिलं ना तर मग 3 षटकांचा खेळ संपलाय. 19 धावा धावफळकावरती आहेत.
विजयाकरिता तब्बल 6 बॉल आणि 22 धावांची गरज. आता मात्र आव्हान थोडंसं खडतर आहे, आव्हान मोठं आहे, कारण यानंतर पाहिलं ना तर थोडंसं दमट वातावरणाला देखील सुरुवात झाली आहे आणि अशा दमट वातावरणामध्ये 22 धावा चेस होणं थोडंसं कठीण आहे. परंतु क्रिकेटमध्ये कठीण असं काही नाही आहे, अशक्य असं काही नाही आहे. प्रयत्न प्रामाणिक ठेवले ना तर मग यश देखील तुमच्या वाटेला येऊ शकेल, परंतु त्याकरिता प्रयत्न हे करावे लागतील. अभि नाही तो कभी नाही. कारण इथून आपण पाहिलं तर 18 धावा धावफलकावरती आहेत, त्यामुळे 6 बॉल आणि 23 धावांची गरज आहे विजयाकरिता जय वाघोबा लाभ संघाला. शेवटच्या षटकामध्ये इथे गोलंदाज आणला गेलाय बाबूला, ज्याने मागील सामन्यामध्ये दमदार गोलंदाजी केली होती. इथे 6 मध्ये 23 काढायचे आहेत आणि फलंदाज इथे फक्त सन्मान देतोय चेंडूला. ही कुठेतरी चुकी पाहायला मिळते, कारण प्रत्येक बॉलवरती तुम्हाला अटॅक करायचा आहे, कारण ही वेळ नाही आहे ती सिंगल डबलची. टीमची धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते 19. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 22 धावांची गरज आहे. सुजलला स्ट्रायकर एंडवरती आणलंय. सामना संपलेला नाही आहे, कारण तुम्ही प्रयत्न शेवटपर्यंत करणं गरजेचं आहे, परंतु या दोन्ही फलंदाजांकडून ते प्रयत्न पाहायला मिळालेले नाही आहेत. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर एकंदरीत 19 धावा धावफलकावरती आहेत. हाच गोलंदाज बाबू ज्यानं टीम शेलार संघाच्या अगेन्स्ट खेळताना 4 बॉल आणि 5 धावांची गरज असताना शिकस्त दिली होती, मात दिली होती टीमला. शेलार संघाला पराभूत केलं होतं या गोलंदाजानं. ओ यावेळेला मात्र बॅटची लिडिंग एज अरबाज चुकी करणार नाही. या विकेटचं पतन, फलंदाज बाद. सुजल बॅक टू द डगआउट. चार चेंडू आणि तब्बल 22 धावांची गरज. नवीन फलंदाज आकाश मैदानात दाखल झालाय. बाबूचा पुढचा बॉल यावेळेला मात्र पॅडवरती आदळलाय. लेग V4 OUT, फलंदाज बाद. शेवटच्या बॉलवरती येणाऱ्या बॉलवरती जर विकेट्स मिळवला तो देखील त्रिफळाचीत करून विकेट हॅट्रिक संपन्न केली तर परंतु त्रिफळाचीतच केलं तर बाबूकरिता 200 रुपयाचं पारितोषिक असेल प्रथमेश चव्हाणच्या माध्यमातून. ओ यावेळेचा बॉल तेज तरार होता, मात्र एक सिंगल इथे घेतली गेली आहे. लेग बायची धाव इथे मात्र मिळेल. औपचारिकता इथे मात्र शिल्लक आहे या सामन्यामध्ये. या सामन्यावरती पकड निर्माण केली आहे सिकंदर स्पोर्ट्स महापोलीने. आपल्या हातामध्ये हा सामना पकडलाय, विजयाच्या दिशेने चाललाय, वाटचाल सुरू आहे. काहीच क्षण आहेत क्वालिफायरचा सामना पाहण्याकरिता. प्रेक्षकांची देखील गर्दी आता पाहायला मिळेल, जिथे इथून मात्र क्वालिफायरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. स्विंग अँड मिस, डॉट बॉल आलाय. पप्पू 11 नांदेडने संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये हजर राहायचं आहे. या ठिकाणी लगेचच आपण टॉस करणार आहोत, कारण इथून 4 षटकांची मॅच आपण खेळवणार आहोत. त्या अनुषंगाने आपण सहकार्य करा. 5 वाजून अगदी 20 मिनिटांचा अवधी झालेला आहे आणि इथून सामना जिंकलाय सिकंदर स्पोर्ट्स महापोली या संघाने. खूप खूप अभिनंदन अँड हार्ड लक. जय वाघोबा लाभ. आपला देखील खूप चांगला प्रवास, खूप चांगला खेळ या स्पर्धेमध्ये झालाय. आपलं देखील मनपूर्वक आभार. आणि त्यानंतर आम्ही टॉससाठी आमंत्रित करेन